रॅपिडो बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या प्रस्तावाविरोधात नवी मुंबईत टॅक्सी रिक्षा चालकांचा एल्गार। महाराष्ट्र शासनाकडून रॅपिडो बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या प्रस्तावाविरोधात नवी मुंबईत टॅक्सी रिक्षा आणि ऑनलाईन कॅब चालकांनी तीव्र आंदोलन छेडले। वाशी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटनेच्या नेतृत्वाखाली सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पावसाळी अधिवेशनादरम्यान परिवहन मंत्र्यांनी बाईक टॅक्सीला अधिकृत मान्यता देण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे सादर केल्यानंतर राज्यभरातील चालक संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। या निर्णयामुळे पारंपरिक टॅक्सी, रिक्षा आणि कॅब चालकांच्या रोजगारावर परिणाम होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या आंदोलनात शेकडो टॅक्सी, रिक्षा, ऑनलाईन कॅब चालक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी दिला आहे। येत्या 2 तारखेला प्रताप सर नाईक साहेब यांनी अवैध किंवा बेकायदेशीर ज्या रॅपिडोच्या ऑनलाईन बाईक टॅक्सी आहेत त्यांना अधिकृत करण्यासाठी जे निर्णय शासन दरबारी पाठवलेला आहे, आम्ही त्याच्या विरोधात आहोत। आणि यांच्या ह्या निर्णयामुळे आमच्याकडे जे आमचे टॅक्सी चालक मालक आहेत, रिक्षावाले आहेत, रॅपिडो ऑनलाईन आमचे कॅबवाले आहेत ना, यांचं अत्यंत नुकसान होत आहे। आणि आज आम्ही सरकारच्या विरोधात, सरकारला जाग येण्यासाठी, कारण हे झोपलेलं गेंड्याच्या कातीतील सरकार आहे, यांना अशी जाग येत नाही, त्यासाठी सर्वसामान्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय। आज आम्ही रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करतो। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाऊन आम्ही आमचा मोर्चा तिथे सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करून तिथून पुढचं जे आमचं नियोजन आहे ते मंत्रालयावर आहे। भविष्यात जर आम्ही जाताना पोलिसांना पुढे करून सरकारने जर आमच्या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरून एकही जी प्रवासी ऑनलाईन तुमची जी रॅपिडोची बाईक आहे तिला उद्यापासून आम्ही रस्त्यावर चालू देणार नाही। आमच्या काही मागण्या आहेत, आम्ही त्या लेखी स्वरूपात सरकारला पाठवलेल्या आहेत, मंत्र्यांना पाठवलेल्या आहेत। त्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या माध्यमातून वाचून जाऊन सांगणार आहे की आमचं काय दुखणं आहे, आम्हाला काय त्रास होतो, आमच्या काय मागण्या आहेत। त्या मागण्या सरकारने जर येत्या 2 दिवसात मान्य केल्या नाहीत आणि आम्हाला जर समजा आमच्या संघटनांना महाराष्ट्रातल्या सगळ्या जर तिथं बोलवलं नाही चर्चेसाठी, तर येत्या 2 दिवसामध्ये आमचं खळखटाक चालू होणार आहे। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।